नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 1 मे शुक्रवार, महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून राज्याच्या निर्मिती मागचा संघर्ष आणि एकतेची आठवण करून देणारा हा दिवस आहे। 1 मे 1960 ला बॉम्बे पुनर्रचना कायदा अंमलात आला आणि त्यातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र। तर सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,000 रुपये इतका आहे, तर चांदीचा भाव 2,40,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा, तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। कोल्हापुरातील शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पिस्तूल राखून जीवे मारण्याची धमकी। शिरोली प्रकरणामध्ये तू पुढे जाऊ नकोस, नाहीतर तुला महागात पडेल, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला अज्ञात दोघांनी धमकावलं। शिरोली परिसरामध्ये तणावाचं वातावरण, पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी। धर्मांतरासाठी दबाव टाकून वारंवार अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्याचं कोल्हापुरात पुन्हा एकदा एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे। अत्याचाराच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर महिलेला पुन्हा त्रास देऊन विनयभंग करणाऱ्याला आता पोलिसांनी अटक केली आहे। गैबी साहेब दस्तगीर लिंगारे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात केळवण जेवण आयोजित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। या कार्यक्रमात हॉस्पिटल मधले अनेक कर्मचारी सहभागी झाले होते। जिजामाता हॉस्पिटल हे एक सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि अशा ठिकाणी वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रम घेणं कितपत योग्य असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। हर घर जल योजनेत 61 लाख रुपये खर्चून सुद्धा जळगावातल्या यावल तालुक्यात 4 माळी पाड्यावर पाण्याचा एकही थेंब नाही। पाड्यावर भीषण पाणी टंचाई, डोंगर चढून आणावं लागतंय पाणी, तप्त उन्हात आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत। हर घर जल योजनेचं काम पूर्ण न झाल्यानं पाणी टंचाई कायम। जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि या पाड्यावर तात्काळ टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केली आहे। जळगावात गोडाऊन फोडून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 157 गॅस सिलेंडर सह एकूण 4,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तिघांना अटक। जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची ही कारवाई। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगीची घटना। विमानतळाच्या एक्झिट गेट परिसरात ही आग लागल्याची माहिती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल। अमरावती शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वर्तन करणाऱ्यांवर अमरावती पोलीस आयुक्तालयानं केली कठोर कारवाई। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातल्या विविध ठिकाणी रस्त्यांवर आणि हातगाड्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्चर आणि अमानुष मारहाण प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती आक्रमक झालेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातल्या सुवर्णकार व्यावसायिकांनी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू केलेलं आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा सुवर्णकार बांधवांनी घेतलाय। छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध प्रोझोन मॉलचा 1300 कोटींमध्ये सौदा। आता इनऑर्बिट मॉल म्हणून नवी ओळख। प्रोझोन मॉलचा रहेजा कॉर्प समूहाच्या इनऑर्बिट मॉल सोबत तब्बल 1300 कोटी रुपयात सौदा झाला आहे। या व्यवहारात छत्रपती संभाजीनगरसह कोइंबतूर इथल्या प्रोझोन मॉलचाही समावेश आहे। यामुळे इनऑर्बिट मॉल्सच्या एकूण रिटेल स्पेसमध्ये सुमारे 1.2 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राची भर पडणार आहे। श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशातून आलेल्या भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू। भाविकाला वाचवण्यासाठी महादेव कोळी समाजाच्या वतीनं प्रयत्न करण्यात आलेत, मात्र त्यात त्यांना अपयश आल्यानं आणि प्रशासनाकडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न केल्यानं भाविकांमधून नाराजी व्यक्त। मुस्लिम कट्टरपंथीयांनी 2 डझन मुलींना फसवलंय, किरीट सोमय्यांचा हा आरोप। जिहादी प्रवृत्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपवतील, किरीट सोमय्यांचा विश्वास। भाजप नेते किरीट सोमय्यांची कोल्हापुरातल्या हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट। शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणाची घेतली संपूर्ण माहिती।
सोलापुरातल्या महाराणा प्रताप झोपडपट्टीत कौटुंबिक वादातून सिनेस्टाईल हाणामारी, 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. जुन्या वादातून 2 घट थेट भिडलेत. लोखंडी सळई, हॉकी स्टिक आणि दगडांचा वापर. 6 जण जखमी. दोन्ही बाजूंचे एकूण 6 जण जखमी असल्यामुळे जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सदर बाजार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. महाविकास आघाडीचं भवितव्य कागदावरच. राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा टोला. उमेदवारीवरून आघाडीत विसंवाद उघड. काँग्रेस वेगळा पावित्रा घेत असल्याचा आरोप. महाविकास आघाडीतला अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असून आघाडीचं भवितव्य केवळ कागदावरच उरलं असल्याचा घणाघात राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी केलाय. सोलापुरामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आघाडीतल्या बिघाडीवर जोरदार निशाणा साधला. बच्चू कडूंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. सोलापुरात प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष. 7 रस्ता परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी. गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा. शिंदे नेतृत्वावर विश्वास असल्याचं कार्यकर्त्यांचं मत. कोल्हापुरातल्या कळंबावाडी धरणाच्या राधानगरी बॅकवॉटरमध्ये बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू. स्वराज संदीप शिंदे, वय 16, राहणार पुणे, असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. राधानगरी बॅकवॉटर इथं बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. पर्यटनास आलेल्या स्वराज शिंदे याला पाण्याचा अंदाज न आल्यानं राधानगरी बॅकवॉटर मध्ये तो बुडाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं शोध मोहीम राबवून तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढलेला आहे. उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. बुलढाण्यात गोसन्मान आव्हान अभियान अंतर्गत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जळगाव जामोद इथं गोपूजन करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. या अभियानाची सुरुवात गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेत गोपूजन करून करण्यात आली. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.